प्राचीन काळामधली गुफा आहे. इथे गुफेमध्ये पण शिवलिंग आहे आणि अखंड देवा इथं तर मित्रांनो डोंगरावरून व्ह्यू पाहू शकता, काय मस्त येत आहे. यायला येते का तुला? नमस्कार मंडळी, मी विठू भंडारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे सुखाचार्य ह्या देवस्थानाला व्हिजिट करण्यासाठी. ते सुखाचार्य टेम्पल सांगली जिल्ह्यातील आटपाडी या तालुक्याच्या आसपास आहे आणि इथून आता मी मधबाईमधून निघालो आहे आमच्या गावातून. इथून जवळजवळ 70 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता मी बाईकवरती आलेलो आहे आणि इथून आपल्याला आता 70 किलोमीटर जायचं आहे. तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो सकाळ सकाळी इतकी थंडी आहे की आम्ही विचार केला थोडा वेळ थांबून जायचा. हात पूर्ण थंड झालेत. तर थोडं ऊन शेकूया आणि मग पुढे जाऊया. हात पूर्ण जाम झालेत, बाईक पण चालवता येत नाही. 1 hour later. चला तर थोडं ऊन खाऊन झालेलं आहे. नेक्स्ट आता जर्नीला स्टार्ट करूया आपल्या. तर ही अग्रणी रिव्हर. सकाळ सकाळचा काय व्ह्यू येत आहे. सनराईज झालेला आहे. तर आता आम्ही येऊन खेडेगावमध्ये पोचलेलो आहे आणि थोडा नाश्ता करूया आणि मग नेक्स्ट आपल्या जर्नीला सुरुवात करूया. तर नाश्त्याला पुरी भाजी आहे. गरमागरम वाफ येत आहे. तर आता नाश्ता करून झालेला आहे. चला तर आपला नेक्स्ट पुढे जाऊया. आता आपल्याला इथून रांजणीला जायचं आहे. तर मित्रांनो जेव्हाही तुम्ही कुठे जाण्यासाठी निघता तेव्हा जमेल तसं लवकर निघा, म्हणजे 7-7:30 वाजता. कारण जिथे तुम्ही चाललाय ते प्लेस एक्सप्लोअर करण्यासाठी जास्त टाईम भेटेल. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण 7-7:30-8 वाजता निघतो ना, तर जाताना वाटेत छोटी छोटी गावं भेटतात. तर एवढं पक्ष्यांचा आवाज आणि तिथलं क्लायमेट एवढं मस्त असतं ना, काही सांगायचं नाही. त्यामुळे आम्ही 7-7:30ला निघालेलो आणि क्लायमेट आणि हे असं वातावरण आणि सकाळी सनराईज एवढं मस्त वाटतं की काही सांगायचंच नाही तुम्हाला. मस्त, एकदम मस्त. आणि समोर व्ह्यू पाहू शकता, पवनचक्की वगैरे काय मस्त दिसत आहे. मित्रांनो व्ह्यू पाहू शकता, काय जबरदस्त येत आहे. तर मित्रांनो तो पूर्ण घाट आम्ही पार करून वरती येऊन पोचलेलो आहे आणि इथून आता शुकाचार्याचं मंदिर 35 किलोमीटर राहिलेलं आहे. तर चला आता पुढे जाऊया.
आवाज कसा यायला लागला. तर मित्रांनो फायनली शुकाचार्य या देवस्थानाच्या इथे येऊन मी पोचलेलो आहे. पाठी पाहू शकता अशा प्रकारे एक गेट आहे शुकाचार्य देवस्थान म्हणून. तर चला आतमध्ये जाऊया आपण आणि ते मंदिर कसं आहे पाहूया. तर मित्रांनो पाहू शकता काय मस्त व्ह्यू आहे इथून. तर मित्रांनो शुकाचार्याच्या मंदिराला जाण्याच्या अगोदर इथे एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. चला तिथे जाऊन दर्शन घेऊन येऊया. काय करायला लागलायस. तर मित्रांनो हे पाहू शकता गणपतीचं मंदिर इथे आहे. मित्रांनो गणपतीचं मंदिर पाहू शकता आणि इथे मित्रांनो दगडापासून एक गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे. पाहू शकता तुम्ही. या मंदिराच्या बाहेरच आहे इथे हे मंदिर आहे आणि ह्याच्या बाहेर इथे ही मूर्ती आहे आणि आतमध्ये एक मूर्ती आहे गणपतीची. तर मित्रांनो डोंगरावरून व्ह्यू पाहू शकता काय मस्त येत आहे. तिथे खाली तिथे मंदिर आहे आणि ह्या पायऱ्या आपल्याला उतरत खाली जावं लागणार आहे. तर मित्रांनो देवस्थानाच्या तिकडे जाण्याच्या अगोदर इथे एक छोटासा धबधबा आहे म्हणजे झरा आहे. तो पहिला बघून येऊया आपण जाऊन. तर बघून ये रे नीट. मोडायचं की. हा पाणी कुठून आलेलं का नाही तो. यायला येते का तुला. अरे वा दे इथं. मित्रांनो पाहू शकता काय सुंदर दिसत आहे. तर इथून पाणी पडत ते पूर्ण हे खालीपर्यंत चाललंय. तर मित्रांनो हे पाणी हा झरा पूर्ण वरतून येत आहे डोंगरावरून आणि एवढं मस्त वाटत आहे इथे. नादखुळा जबरदस्त पूर्ण ग्रीनरी आहे आजूबाजूला आणि मोठे मोठे दगड पाहू शकता पाठी. हा दगड तर कसा येऊन थांबलाय बघा. पूर्ण ह्याला येऊन टेकलाय इथे. किती मोठा दगड आहे बघा. त्यानंतर आजूबाजूला पहा तुम्ही किती मोठे मोठे दगड आहेत. तर मित्रांनो फायनली मंदिराच्या इथे येऊन मी पोचलेलो आहे आणि पाठी पाहू शकता हे गोमुख. इथे 12 महिने पाणी हे चालूच असते आणि इथे एक शंकराची मूर्ती आहे आणि ते पाणी गोमुखातून जे पाणी येत आहे ना ते कंटिन्यू 12 महिने पाणी चालू असतं आणि या कुंडामध्ये साचतं
आणि तिथून ते पाणी तिकडं वाहत जातं तिकडं. ओम नमो नारायण. सुखदेव प्रसन्न. आपण सध्या सुखाचार्य देवस्थान इथे आहोत आणि इथलं खूप प्राचीन पुरातन असं हे मंदिर आहे. हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं मंदिर आहे आणि इथलं विशेष म्हणजे इथे एक गोमुखातून एक पाणी वाहतं आहे. हे जे पाणी आहे ते बारमाही वाहणारा अखंड वाहणारा झरा आहे आणि ह्या पाण्याचं शिलोदिक मिश्रित पाणी आहे. हे एक झरा आहे, त्या झऱ्यातून इथं पाईप लावून आणलेलं पाणी आहे. इथं काय असं बोरवेल वगैरे विहीर खोदलेली नाही आहे. तर असं हे अखंड वाहणारा हा झरा आहे. किती दुष्काळ पडला तरी हे पाणी अखंड वाहतच राहतं कायमस्वरूपी. मित्रांनो, हे शुकाचार्यांचं मंदिर आहे. तर मित्रांनो पाहू शकता, आतमध्ये एक शिवलिंग आहे. सुखदेव हे व्यासांचे पुत्र शुकमुनी म्हणजेच सुखदेव महाराज. तर त्यांचं हे असं पवित्र तपश्चर्याचं ठिकाण आहे आणि ह्या तपश्चर्याच्या ठिकाणी इथे सध्या एक हेमाडपंथी मंदिरामध्ये सुखदेव महाराजांच्या त्या गाभाऱ्यामध्ये पाठीची पूजा केली जाते. असं म्हणलं जातं की इंद्राणी रंभेला इथे तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर शुकाचार्य महाराज त्यांच्या काही म्हणजे याला न हे होता ते गुहेमध्ये लुप्त झालेले तिथं आणि आजही इथं त्यांच्या पाठीची इथं पूजा केली जाते. पाठीमागच्या असा ह्याच्यामध्ये गुहेमध्ये एका पाषाणामध्ये भाग दिसतोय इथे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर शिवगिरी महाराज उर्फ दिलीपगिरी महाराज त्यांचंही 2015मध्ये देहावसन झालेलं आहे. ते अशी प्राचीन काळातली गुहा आहे आणि याच्यामध्ये एक अशी भेग आहे आणि याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रगट झालेली आहे, पाहू शकता आपण इथे. हे इथे दिसते. या होम हवन होतं इथं. होम हवन होतं इथं गुहेमध्ये. प्राचीन काळामधली गुफा आहे. इथे गुफेमध्ये पण शिवलिंग आहे आणि अखंड दिवा इथं अखंड ज्योत असते इथं आणि दररोज सकाळी संध्याकाळी आरती होते. ह्या 17व्या शतकातल्या ह्या समाध्या आहेत. तपोनिधी मधुकर महाराज चिपळूणकर हे फार पूर्वी इथे मठाधिपती होते तपोनिधी आणि त्याच्यानंतर इथे योगीराज महाराजांची समाधी आहे. हे 1800 शतकातली आहे, 18व्या शतकातली. आणि मित्रांनो, मंदिराच्या समोर इथे पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. निसर्गरम्य असा सुंदर हा परिसर आहे आणि इथे थंड हवा असते. कधीही तुम्ही उन्हाळ्यात या कुठल्याही वातावरणात जरी आला तर तुम्हाला इथं थंड असं वातावरण भेटणार. अशा पद्धतीनं इथे माकड, मोर आणि विविध पक्षी अशा खूप सारे असं निसर्गरम्य वन्यजीव इथं तुम्हाला आढळतात. छानसं असं सुंदर. इथं पुढे गेलं तर खोल अशी दरी आहे आणि मध्यभागी वसलेलं मंदिर असल्यामुळे दोन्ही बाजूने इकडे येण्यासाठी रस्ता आहे. एक भिवघाटवरून तो हायवे येतो, त्याच्यावरून आलं तर 3 किलोमीटर आतमध्ये यायला लागतं जरंडीपत्र्यावरून. आणि जर आटपाडीच्या मार्गे तुम्ही आलात तर गोमेवाडीतून आतमध्ये आल्यावर हिवतड गाव आहे. हिवतडमधून पुढे 3 किलोमीटर अंतरावरती हे शुकाचार्याचं मंदिर आहे. जिथे मठाधिपती बसतात तिथला आपण एक ध्वनी किंवा तिथे एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये हे मठाधिपती जे सध्या गादीवरती आहेत ते बसलेले असतात आणि त्याच्या अगोदरचे जे मठाधिपती होते त्यांचं ते एक बसण्याचं स्थान आहे. ते पाहूया आपण.
प्राचीन काळापासून हे शंख आम्ही लहानपणापासून बघतो तेव्हापासून हे शंख इथे आहेत. आणि इथं शुक्राचार्य महाराजाचा फोटो, इथं सुखदेव महाराजांचा हा फोटो आणि हे रंबा तिथं उभा राहिलेला हा असा फोटो आहे. किसनगिरी महाराज आहे ते. हां, आणि छोटंसं दत्त मंदिराचं तिथे एक मूर्ती बसवण्यात आलेली आहे. दत्ताची मूर्ती बसवलेली आहे. दत्त महाराजांची मूर्ती आहे. या ओम नमो नारायण. इथं आपण मठाधिपती ज्या ठिकाणी गादीवरती बसतात त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि इथं सध्या गादीवरती कल्याणगिरी उर्फ भास्करगिरी महाराज आहेत. आणि इथं जे धुनी आहे तिथं कायम इथं धूपबत्ती असते. अखंड कायमस्वरूपी इथं धूपबत्ती चालू असते. त्याच्यानंतर हे एक गुहा आहे. गुहेमध्ये हे पूर्णपणे हे केलेले पाहू शकता आपण. प्राचीन काळामध्ये कोरलेली गुहा आहे. तर मित्रांनो, इथे होऊन गेलेले महाराज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे इतकी गर्दी आहे इथे. तर जवळजवळ 5 का 6 महाराज होऊन गेले इथे. तर त्यापैकी एका महाराजांची आज पुण्यतिथी आहे. नगतभासेति सूर्यो दशांगो न पावसात् यद्गर्भान् निवर्तन्ते तद्धामपरमम् मम एवांशो जीवलोके जीवभूतसनातनः मनःषट्कानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद् प्रवृत्ति स्तुतिर्बहुविधा एतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहं प्रभो आत्मा तं गिरिजामति सहचरा प्राणशरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्रादि सर्वांगिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तवाराधनम् कर चरण कुंभा करुणाब्दे श्री महादेव शंभो. या आरतीचे तर करा. बसूनच राहा. उभा नाही. नाही, चालाय. श्रीराम करा. चेतन करा. शंख घ्या इकडं. महाराज शंख घ्या. पाणी घ्यायचं बघा. घंटी घ्या. विघ्नाची पूर्वी प्रेम कृपाची सर्वांगी सुंदर मुखेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव कर्पूर गौरा भोळा विचारा अर्धांगी पार्वती सुमांच्या माळा निवडीचे कंठाटिया ऐसा शंकर शोभे उमा बेल्लाला
जय देव जय देव जय श्री शंकरराव स्वामी श्री गुरुवारीश्वर संजवनी त्रिभुवन भूमि पाता तुझे नाही सारी श्रमण परंत नवोदय काही काही विवाद करता पडलो प्रवाही येतो भक्ताला दे पावसलो नाही श्री भेष कियो शंभुते प्रकार गुरुजी शिखार पर तपक श्री गुरु दत्तात्रेय गिरनार में अलग जी महूर्गन राज्य करी हरिओम मिची है जा जप लगी है तकिया नाम निरंजन स्वामी ने जपे श्री भेष कियो शंभु श्री गुरु दत्तात्रेय गिरनार में शिव हरिओम थांबा सगळ्यांनी शांत सगळ्यांनी 2 मिनिटं रोज टाका आणि 21 वेळेला सर्वांनी अंतकरणापासून ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. मी पुढे म्हणणार बाकी सगळ्यांनी मागे म्हणायचं आहे. सगळ्यांनी एका आवाजात म्हणायचं आहे. किशनगिरी महाराज नारायणगिरी महाराज शिवगिरी महाराज भगवान शुकदेव यांच्यापर्यंत सर्वांचा आवाज पोचला पाहिजे. तुमच्यावरती असताना सर्व भवदुःख संकट घरापर्यंत असतो दूर झाली पाहिजे. ती इतकी ताकद त्या नामामध्ये असणार आहे. त्यामुळे सर्वांनी अंतकरणापासून पोट तिडकीनं भगवंताचं हृदयाला स्मरून नामस्मरण घ्यायचंय. ओम नमः शिवायचा. ओम नमः शिवाय. सर्वांनी नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. तुम्ही कुणी मोकळे नसा. तुमच्या मागे पाठीमागे भरपूर व्याप आहे काप आहे ताप आहे तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी सद्गुरूंची कृपा फक्त व्हावी म्हणून या ठिकाणी आपण आलेला आहात. त्याचं सार्थक की तुमचं ही जी आपली वेळ दिलाय ते सार्थक लागलेला आहे. घरापर्यंत असतो तुमच्या पाठीमागे तुमच्या पूर्ण परिवाराच्या पाठीमागे असणार भावदुःख म्हणजे पाप ताप दुःख दैन्य दारिद्र्य व्यथा संकट वाईट विचार शारीरिक त्रास मानसिक त्रास बौद्धिक त्रास जो भी कुछ व्यथा असलेल्या त्या क्षणाचाही विलंबन लागता या भगवंताच्या नामस्मरण त्याचं भस्म राहणार नाही. इतकी ताकद त्या नामामुळे. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मोजन्मीच्या पापाच्या राशी या कलियुगामध्ये सगळ्या भस्माचे असेल तर केवळ मुखाने नाम घ्या. ते नाम या ठिकाणी पवित्र ठिकाणी आल्यानंतर आपण त्या भगवंताचं पवित्र नामस्मरण थोडं केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे 21 वेळेला हे भगवंताचं नामस्मरण करून घेतलंय. आता आरती झालेली आहे. आता पुष्पांजली होईल. त्यानंतर फुलं अर्पण करायचे ते आपल्याला. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज सांगली जिल्ह्यामधले असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र असं गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी सुखदेव म्हणून सुखाचारी म्हणून या ठिकाणी 4 तालुक्यावरती सीमेवरती म्हणजे 4 जिल्ह्याचे आपले सांगली सातारा सोलापूर अशा जिल्ह्याच्या या सेंटरवर असणारं पवित्र असं सांगली जिल्ह्यामधील असणारं तीर्थक्षेत्र शुकाचार्य या ठिकाणी आज दशनाम संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी असणारं गुरुशिष्य परंपराचं ठिकाण. या ठिकाणी आज या मठाचे भूतपूर्व मठाधिपती असणारे आदरणीय परमपूज्य ब्रह्मलीन श्री सद्गुरू किशनगिरीजी महाराज यांच्या 32व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी
आज त्यांच्या समाधीवरती महाभिषेक, महाआरती, पुष्पांजली आणि त्यानंतर महाप्रसाद सर्व येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी या संस्थेचे, या देवस्थानचे असणारे शुकदेवाचे मुख्य मठाधिपती आदरणीय परमपूज्य सद्गुरू कल्याणगिरी उर्फ भास्करगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली आणि विद्यमान ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व या परिसरामधील भाविक वृंदांच्या सहकार्यानं या ठिकाणी आज भव्य अशा मोठ्या प्रमाणामध्ये गेले अनेक वर्षापासून हा उत्सव आपण साजरा करत असतो. ही भूमी म्हणजे शुकदेवांची भूमी आहे. ज्या शुकदेवानी या ठिकाणी तपश्चर्या केली, साधना केलेली आहे आणि साधना करून ही भूमी अशी पावन पुण्य केलेली आहे. कारण पवित्र असं तीर्थक्षेत्र तिन्ही बाजूनं हा पर्वताची रांगा आहे, सह्याद्रीची रांगा आहेत आणि या तिन्ही बाजूनं रांगेत या ठिकाणी असणाऱ्या खोलदरीमध्ये शुकदेवांनी या ठिकाणी वास्तव केलेलं आहे. कारण ही परंपरा आहे साधूंची. या ठिकाणी निर्जल अशा पवित्र ठिकाणी निसर्गाचं पाणी देण आहे. या ठिकाणी एवढा मोठा 2003-04ला दुष्काळ पडला, परंतु या ठिकाणी सजीव असं पाणी आहे. या ठिकाणचं पाणी कधी कमी झालेलं नाही. आज तागायत म्हणजे एवढा मोठा दुष्काळ पडून सुद्धा पाणी झालेलं नाही. म्हणजे ही भूमी पावन आहे, पवित्र आहे आणि जिवंत आहे भूमी. म्हणून या ठिकाणी हे पवित्र स्थळ आहे. या ठिकाणी दष्टाम संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मूळ या ठिकाणचे असणारे भूतपूर्व मठाधिपती आदरणीय परमपूज्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज, त्यांचे शिष्य ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू किसनगिरीजी महाराज, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य असणारे आदरणीय परमपूज्य दिलीपगिरी उर्फ शिवगिरी महाराज आणि त्यांचे शिष्य असणारे आदरणीय विद्यमान मठाधिपती भास्करगिरी उर्फ कल्याणगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली हे तीर्थक्षेत्र सुखदेव महाराजांचं छानपैकी असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम चालू आहे. या परिसरातील सर्व लोक या ठिकाणी शुकदेवांच्या चरणावरती येतात, नतमस्तक होत असतात, त्यांच्या मनातल्या मनोकामना या ठिकाणी बोलत असतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या हातानं कर्म काबाड कष्ट केले, 4 रुपये कष्टानं कमवलेले अशा या पवित्र पात्रामध्ये खऱ्या अर्थानं ते धन देऊन पवित्र करत असतात. कारण संतांची शिकवण आहे आपल्याला, हा नरदेह पवित्र करण्याकरता स्नान करा, स्नानानं देह पवित्र होतो, काही वेळ मौन धरा, आंतरिक जप करा, तुमची मौनानं वाचा पवित्र होते, नामानं तुमचे मन पवित्र होतील आणि दानानं धन पवित्र होतं. ही संतांची आपली शिकवण आहे. ज्या क्षणाला तुमचा माझा हा जडजीव या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेऊन येत असतो, त्याच क्षणापासून या जीवाच्या देहाच्या पाठीमागं अनेक प्रकारचं बहुदुःख म्हणजे पाप, ताप, दुःख, दैन्य, दारिद्र्य, व्यथा, संकट, वाईट विचार, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, बौद्धिक त्रास, अनेक प्रकारच्या व्यथा त्याच क्षणापासून या जीवाच्या देहाच्या पाठीमागे येत असतात. या सर्वावरती मात करून या ब्रह्मदेवाने या सृष्टी निर्माण करताना या सृष्टीमध्ये जो पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे पुनरपी शयनम हा जो 84 लक्ष योनीचा जो फेरा केलेला आहे, या फेऱ्यातून तो महामाला मुक्त होण्याकरता, या जडजीवाला त्या शिवापर्यंत पोहोचण्याकरता की ज्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुधारू शकणार नाही, ज्यांच्या कृपेशिवाय तुम्ही आम्ही एक श्वाससुद्धा जास्त घेऊ शकणार नाही, अशी ज्यांची या ब्रह्मांडावरती सत्ता आहे, त्या शिवापर्यंत या जडजीवाला पोहोचण्याकरता, या 84 लक्ष योनीच्या फेरीतून मुक्त होण्याकरता, तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जीवन जगण्याकरता, जीवनामध्ये तुम्हाला ज्या ज्ञानाची ज्या कृपेची आवश्यकता असते ते ज्ञान देण्याकरता किंवा ती कृपा करण्याकरता प्रत्यक्षात भगवंतच संतांच्या रूपानं वेळोवेळी या मृत्यूलोकामध्ये अवतार घेऊन येत असतात. कारण कृपा केली संतजनी लाविले भजनी श्रीहरीच्या, नाही तरी जातो वाया लक्ष भोगाया 84 अनेक साधने गुंताची पाडती, अभिमान वाढती नित्यनिवा निळामने धावने केले, सुपंत वाटे लावले नीट. याप्रमाणे खऱ्या अर्थानं यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या न्यायाप्रमाणे प्रत्यक्षात भगवंतच संतांच्या रूपानं वेळोवेळी मृत्यूलोकामध्ये अवतार घेऊन येतात आणि तुम्हाला ते ज्ञान देण्याचं काम करत असतात. कारण माऊली हा शब्द जरी उच्चारला, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लिनता, हे 3 गुण ज्यांच्या अंगी असतात किंवा येतात त्याच जीवाला माऊली म्हटलं जातं नेंडोचं.
अशी जगाची कल्याण करणारी महाविष्णूचा अवतार असणारे आपले ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथ्या नावे तरी संताया भजावे सर्वस्वाची. जोपर्यंत तुम्ही निश्चिम भावनेनं, शुद्ध अंतकरणानं, सात्विकतेनं, शुद्ध बुद्धीनं, शुद्ध विचारानं, शुद्ध आचरणानं जोपर्यंत सद्गुरूंच्या संतांच्या चरणावर ते लीन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होत नाही किंवा ती कृपा प्राप्त होत नाही. आणि जोपर्यंत या जडजीवावरती ते ज्ञान किंवा ती कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या ईश्वराची आत्मानुभूती येऊ शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने अशा पवित्र शुकाचारी या ठिकाणी आटपाडी, खानापूर, तासगाव, कवटेमंका या 4 तालुक्यात शिवार असणारी शुक्राचारी तीर्थक्षेत्र हे पावन आहे. सद्गुरूंची परंपरा आहे, गुरु शिष्यांची परंपरा आहे, दर्शना संप्रदायांचा या ठिकाणी वारसा आहे. म्हणून या ठिकाणी असणारे आमचे हे संपूर्ण नारायणगिरी महाराज, किशनगिरी महाराज, शिवगिरी महाराज आणि विद्यमान असणारे भास्करगिरी महाराज या परंपरेमध्ये आपल्याला या ठिकाणच्या विभागातील लोकांना ते ज्ञान देण्याकरता, कृपा करण्याकरता अशा भूमीमध्ये साधना तपस्या करून ही भूमी पावन करत आहेत. कारण जड जीवावरती कृपा करण्याकरता, ते ज्ञान देण्याकरता असे योगपुरुष वेळोवेळी अवतार घेऊन येत असतात. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्वांनी महाप्रसाद लाभ घेतला. आदरणीय ब्रह्मलीन किशनगिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मी या निमित्त येणाऱ्या सर्व भाविक वर्गांना दीर्घायुष्य, सुख समृद्धी लाभो असा सर्वांना शुभाशीर्वाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. ओम नमो नारायणा. तर मित्रांनो, इथे महाराजांची पुण्यतिथी होती, त्यामुळे इथे जेवण पण ठेवलेलं. भात, भजी, परत ते काय पनीर आणि त्यानंतर पुरी. तर मित्रांनो, शुकाचार्य मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर आता मी खाली गौशाळा बघण्यासाठी चाललो आहे. तर पाहू शकता की अशा प्रकारे पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी गौशाळेकडे. आणि आजूबाजूला निसर्ग पाहू शकता, काय मस्त आहे. हे पूर्ण दगडापासून कशी भिंत तयार केली पाहू शकता. तर पाहू शकता इथून एक झरा आलाय वाहत. ते केवड्याच्या फुलाचं झाड आहे आणि पूर्ण ही दरी पाहू शकता, काय मस्त वातावरण आहे. तर पाहू शकता ही किती खोल दरी आहे आणि खालीपर्यंत तो झरा वाहत गेलेला आहे. तो आता सध्या चालू आहे का कोळदुर्ग धबधबा? कोळदुर्गला पाणी नाही गेलो मी तिकडे, पण असणार इथे पाणी पडतंय म्हणल्यानंतर थोडं तर पाणी पडत असणार. मित्रांनो, इथेपर्यंत आपल्याला 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पण येऊ शकतात. इथे पार्किंगची जागा आहे. पारिजाचं फुलाचं झाड आहे ना. ओके. तर मित्रांनो, इथे विविध प्रकारचे फुलांची झाडं आहेत जे देवाला वाहिली जातात. पाहू शकता हे बगीचा कशा प्रकारे आहे. तर चला आता आपण गौशाळेकडे जाऊया. तर मित्रांनो, तिथे पत्र्याचं शेड दिसत आहे, तिथे गौशाळा आहे. तर चला ती गौशाळा कशी आहे ते पाहूया. आणि तुम्ही आजूबाजूचा डोंगर पाहू शकता, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथे.
तर मित्रांनो इथे समोर गौशाळा आहे आणि इथं गायींना पाणी पिण्यासाठी इथे पाणी आहे, सुविधा केलेली आहे पाण्याची सुविधा केलेली आहे इथे. तर मित्रांनो ही गौशाळा देवस्थानाच्या पायथ्याला आहे. तर पुढील माहिती आपल्याला हे दादा सांगतील. सुखाचार्य देवस्थानच्या मार्फत चालवली जाणारी ही गोशाळा आहे. इथं गीर आणि देशी वंशाचे गायी आहेत आणि खूप पूर्वीपासून ह्या गायीचं संगोपन इथं केलं जातं. पाहू शकता आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत. काही गायी चरायला गेलेले आहेत आता. गायीला खूप महत्त्व आहे. गायी ही गोमाता म्हणून संबोधलेलं आहे आणि गोमातेचं इथं संगोपन चांगल्या पद्धतीनं होत आहे. अशी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या देवस्थानच्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं गोशाळा इथं चालवली जाते. तर मित्रांनो आता मी मंदिराच्या पायथ्याशी आहे आणि ते पाहू शकता. तर मित्रांनो हे पाहू शकता प्रत्येक दरीतून इथे पाणी साठतं आणि तिथून खाली इकडे येतं आणि इथे पार्किंगसाठी आपल्याला जागा आहे. इथून कुठून आलं तर इकडे पार्किंगसाठी आटपाडी आणि आटपाडीकडून गोमेवाडी हिवतड मार्गे जर इथं आपण आलो देवस्थानकडे तर या ठिकाणी पायऱ्याच्या अगोदर इथं एक पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे गाड्यांच्या आणि इथं प्रशस्त असं पार्किंग गाड्यांसाठी केलेलं आहे आणि इथून पार्किंग करून जाऊ शकतात भाविक. तर इथून तुम्ही मित्रांनो वरती जाऊ शकता शुक्राचार्य मंदिराच्या इथे. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहे आणि अशा ह्या 100 ते 150 पायऱ्या असतील. आता आम्ही वरती चाललो आहे आणि ह्याच पायऱ्या देवस्थानाकडे पण जातात आणि पूर्ण वाट लागली. हॅलो काय फोन का उचलले ना. हॅलो काय होतं. तर मित्रांनो फायनली शुकाचार्य देवस्थान बघून झालेलं आहे आणि हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.